हॅलो, मी शिवानी. गावाकडे जाता जाता भेळ घेऊन गेलो होतो. मग कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे सगळं टाकून मिक्स केली मस्तपैकी आणि सगळ्यांनी एन्जॉय केलं एकत्र बसून. आणि मला तोंड आलेलं होतं, मी एवढी काही खाल्ली नाही. आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागली, पण तेवढ्यात सौरभ मावशीन ते सगळे म्हणायला लागले की आपण पाया पडून येऊ देवाच्या, कारण की यात्रेच्या आदल्या दिवशी तेलवणाचा कार्यक्रम राहतो, खूप मोठा कार्यक्रम राहत होतो हो. आणि त्या दिवशी देवाचं लग्न वगैरे लागलं जातं. त्यामुळं म्हटलं चला उद्या दुसऱ्या दिवशी तर आपल्याला काही जाता येणार नाही, तर आजच पाया पडून यावा म्हणून. आणि मम्मीन ते पहाटे जात राहतात दर्शनाला सकाळी उठून, पण किट्टू काय लवकर उठत नाही सकाळची. मग मला काय जाता येणार नव्हतं, म्हणून ते एक माझा प्लस पॉईंट होता, म्हणून मी त्यांच्यासोबत गेले. आणि निवांत होतं, काही गर्दी वगैरे नव्हती. मग पाया वगैरे पडलो. आणि तिथं देवाचं लग्न वगैरे झालं तर तुम्ही बघा मुंडोळ्या वगैरे लावलेल्या दिसत आहेत. तो कार्यक्रम बघायचा होता मला, पण राहून गेला. प्रसाद वगैरे खाल्ला तिथं आणि घरी आले लगेच स्वयंपाकाला लागले. आणि भाजी वगैरे केलेली होती सासूबाईंनी त्यांनी. मग तोपर्यंत मी भाकरी बनवून घेतल्या आणि नेहमीप्रमाणे सगळं बारदाना टाकून एकत्र बसलो होतो जेवायला. आणि जेवण करता करता इकडं नंदबाई ब्लॉग पण बघत होत्या माझा. त्यानंतर जेवण वगैरे झाल्यावर झोपलो आणि सकाळी डायरेक्ट सकाळी आठवण आली ब्लॉग शूट करायची. तर मग चहा वगैरे घेतला आणि पहिली रांगोळी काढायला लागलो. एवढी काही खास येत नाही, पण थोडीशी काढून घ्यावं म्हटलं. आज यात्रेच्या दिवशी म्हटलं सगळ्यांची दारापुढं राहतेच रांगोळी. आणि मी कपडे वगैरे धुतले, तोपर्यंत घरात स्वयंपाक वगैरे पण झाला होता. म्हणजे सगळीकडून सगळ्यांनी कामं आवरले का सगळे निवांत बसतात. आणि दुपारी असं बसलो होतं बाहेर, तर किट्टूचं चाललं होतं ही माझ्या पप्पाची गाडी, ती माझ्या पप्पाची गाडी, कोणालाच गाडीला हात लावून देत नव्हती ती. आणि दुपारी झोपायचं नावसुद्धा घेत नव्हती. गावाकडे गेली की ती अशीच 2-4 दिवस अशीच येडवणी करतील, मग नंतर छान रुळती. आणि नेमकी आम्हाला निघायचा टाईम तेव्हाच होऊन जातो. तिला बळजबरीने झोपी लावायचा प्रयत्न करत होते, पण ती काही झोपलीच नाही. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा.